नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एक या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण काय शिकणार आहे तर आज बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की बॅक साईडने ज्यावेळेस आपण नॉट लावतात त्यावेळेस खूप सारे प्रॉब्लेम येतात। तर ते नॉटही आपल्याला लावायचा आहे आणि तो दिसलाही नाही पाहिजे। तर या पद्धतीने तुम्हाला फिनिशिंग जे आहे ती तुम्हाला आज मी गळाही शिकवणार आहे आणि नॉट कशा पद्धतीने लावायचा आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी। आणि ड्रेसचे किंवा टॉप असेल, जीन्सवरचा टॉप असेल किंवा इतर वन पीस असेल, हे सर्व तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। ब्लाऊजच्या जी काही समस्या असतील तुमच्या ब्लाऊजमध्ये फिटिंग करणे किंवा स्टिचिंग करणे, हे सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे। पेपर कटिंग असेल, फास्टमध्ये कस्टमरचं काम कशा पद्धतीने करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन काही शिकायला मिळणार आहे, त्यासाठी पुढचाही व्हिडिओ येणारा जे काही आहे ते पण तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉट कशा पद्धतीने स्टिच करायचा असतो तर ते सांगणार आहे। आणि वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर पाहू शकता इथं आपण बॅक साईडचा जो भाग आहे तो घेतलेला आहे। तर इथे आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच। पूर्ण शोल्डर जे आहे ती घेतलेला आहे आपण 5.5 इंच, कारण हा ब्लाऊज जो आहे तो 36 साईजचा आहे। पूर्ण मोंडा जो आहे तो घेतलेला आहे 5.5। त्यानंतर आपण गळ्याची उंची घेतलेली आहे 10। त्यानंतर आपल्याला बॅक साईडने खालच्या साईडने जर तुम्हाला डीप नेकमध्ये पाहिजे असेल तर इथे तुम्ही 2.25-3 पण घेऊ शकतायत, जेणेकरून ब्रॉडमध्ये जर गळा पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही या पद्धतीने खालच्या साईडने तुम्हाला 3 किंवा 2.25 पर्यंत गळा यूज करून घेऊ शकतायत। वरच्या साईडने आहे तसाच आपण 2.25चा जो आहे तो ठेवलेला आहे, जेणेकरून आपला हा गळा जो आहे तो उतरला नाही पाहिजे त्यासाठी। 3-3.5 इंचावर आपण या पद्धतीने गळ्याचा सेफ आकार दिलेला आहे। तर या पद्धतीने मी गळ्याचा आकार दिलेला आहे। तर तुम्ही म्हणजे डेली यूजसाठी पण तुम्ही अशा पद्धतीने गळेचे जी काही गळे आहेत तर ते यूज करू शकतायत। तर या पद्धतीने मी हा कट करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला मेन बघायचं आहे की आपल्याला नॉट कशा पद्धतीने लावायचं आहे। तर पाहू शकतात, तर हे आता आपलं कटिंग झालेलं आहे। इथे नॉट घेतलेला आहे मी, रेडीमेडच घेतलेला आहे। तर ग्रीन कलरचा आहे, जेणेकरून आपला हा ब्लाऊज जो आहे तो ग्रीन आहे। डार्क जो कपडा दिसत आहे तिथे तुम्हाला जो नॉट आहे तो पण डार्कमध्ये गोल्डन आणि डार्कमध्ये आहे। तर अशा पद्धतीने आपण मेन जी ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तर जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे। या पद्धतीने जिथे आपण नॉट लावणार आहे तिथे आपण शिलाई मारून घेणार आहे। तर ज्यावेळेस आपण गळा स्टिच करतात ना त्यावेळेस आपल्याला हा नॉट जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। बऱ्याच मैत्रिणी काय होतं की पूर्ण ब्लाऊज तयार झाल्याच्यानंतर पायपिंग किंवा जी काही नॉट जे आहेत ना ती लावून घेतात, त्यावेळेस फिनिशिंग जे आहे ती व्यवस्थित दिसत नाही। तर तुम्ही ही टिप्स जी आहे ना ती नक्की वापरून पहा, जेणेकरून तुमचं ब्लाऊज जे आहे फिनिशिंगमध्ये पण खूप सुंदर असं दिसलं पाहिजे। त्यासाठी तुम्हाला जर असं ज्यावेळेस आपण गळा जो आहे बॅक साईडचा पलटायचा नसेल त्यावेळेस कॅनव्हास कशा पद्धतीने वापरायचा आहे तर ते पण मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करणार आहे। याच्या अगोदरही मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत भरपूर सारे। आता इथे मी दोन्ही साईडने हे नॉट जे आहे ती ज्यावेळेस आपण गळा स्टिच करतात ना त्यावेळेस जॉईंट करून घेतलेले आहे, आणि गळा पलटायलाही सोपं जातं। आणि जी कोण असतात ना तर ते पण तुमचे नॉटने तुम्ही ओढले की तुमचे बरोबर ते कोण बाहेर येतात, तर ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे कशा पद्धतीने आहे ती। तर इथे आपण छोटे छोटे कट मारून घेणार आहेत, जेणेकरून आपला हा गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित असा दिसला पाहिजे। त्यासाठी आपल्याला छोटे 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 कट मारून घ्यायचे असतात। आणि वरचा जो गळ्याचा गोल आकार आहे तिथेही आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला हा गळा जो आहे तो व्यवस्थित असा पलटला गेला पाहिजे त्यासाठी। तर पाहू शकतात अगदी आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण नॉट लावलेला आहे तिथल्या साईडने आपण व्यवस्थित असं ओढून घेतलं की तुम्हाला अगदी इझिली सोपं होणार आहे
की तुमचं फिनिशिंगमध्ये पण ब्लाऊज परफेक्ट दिसतं. आणि या पद्धतीने आपण शिलाई एकदम कडेला मारून घेणार आहे, जेणेकरून आपला हा नॉट परफेक्ट असा जॉईंट झाला पाहिजे त्यासाठी. आणि शक्यतो आपण ज्यावेळेस गळ्याची बॅक साईडला डिझाईन कट करतात त्यावेळेस आपण दाब शिलाई तर मारतच असतात, पण ज्यावेळेस आपण कॅनव्हास वापर करतात त्यावेळेस आपण दाब शिलाईचा जो काही उपयोग करत असतात तो करत नाहीत. कारण त्याच्यामध्ये पण खूप सारे फरक आहेत की दाब शिलाई कधी मारायची असते किंवा कधी मारायची नसते. तर त्याच्यावर पण मी अशा छोटे छोटे जी काही गोष्टी आहेत तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर पाहू शकतात ज्यावेळेस आपण कॅनव्हास वापरत असतात त्यावेळेस आपल्याला दाब शिलाई मारायची गरज लागत नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने अस्तर आणि मेन जी काही ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर जर गळा टिच केला तर त्यावेळेस आपण दाब शिलाई मारून घेत असतात. तर या पद्धतीने आता हे सर्व साईडने जे आहे ते अस्तर जॉईंट करून घेत आहे मी. अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज स्टिच केले ना तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते फिनिशिंगमध्ये खूप छान दिसतं. तर तुम्ही नक्की एकदा तरी अशा पद्धतीने प्रयत्न करा. आणि जेणेकरून ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ती तुमच्यासोबत मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करत असते. आणि तुमचे जे काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून बिनधास्त विचारू शकतायत, जेणेकरून त्याच्यावर तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. जेणेकरून माझ्या ताई आहेत त्यांना जी काही प्रश्न पडलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओच्या माध्यमातून. तर पाहू शकताय अशा पद्धतीने मी हा पूर्ण आपण जिथे जी कॉर्नर जो असतो ना तिथपर्यंत आपल्याला हा सुई जी आहे ती आतमध्ये ठेवायची असते. आणि कॉर्नरच्या साईडने आपल्याला हा कपडा जो आहे तो वळून घेऊनच त्याला शिलाई मारायची असते. तर या पद्धतीने आता एक्स्ट्राची जी काही कपडे आहेत ते आपण कट करून टाकणार आहेत, जेणेकरून फिनिशिंगमध्ये कट करतानाही तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपण अस्तर जे आहे ते अगदी परफेक्ट कटिंग केलेलं असतं. तर आपल्याला जी मेन ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा जो काही कपडा असतो तर तोच आपल्याला कट करून टाकायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडूनही अस्तरमध्ये कटिंग झाली तर आपले मापे जे आहेत ना तर ती कमी जास्त होऊ शकतात, त्याच्यामुळे तीही काळजी घ्यायची आहे तुम्ही. तर आता इथे मी छोटीशी नाजूकमध्ये लेस घेणार आहे गोल्डन कलरची. तर मी एकदम कडेला न लावता थोडंसं अर्धा इंच अंतर सोडून ही लेस मी यूज करणार आहे, जेणेकरून ह्यानं पण काय होतं की ज्यावेळेस आपण ही वेअर करतात ना ब्लाऊज त्यावेळेस लूक खूप सुंदर असं दिसतो आणि एक्स्ट्राचा काहीतरी केल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे डिझाईन पण दिसते आणि लूक पण छान येतो. त्यासाठी तुम्हीही अशाच पद्धतीने लेस यूज करून घेऊ शकताय. एकदम कडेला जर लेस लावली तर तुमचा ज्यावेळेस मला अशीच एका ताईंनी कमेंट केलेली होती की ताई लेस एकदम कडेला लावायची असते का. तर त्या ताईंना पण मी त्यावेळेस रिप्लाय दिलेला होता की एकदम कडेला आपल्याला कधीच लेस लावायची नाही आहे. तुम्ही पायपिंग जितकी करतात ना तिथपर्यंत तुम्हाला ही लेस जी आहे ती एक्स्ट्रा लावून घ्यायची असते, जेणेकरून पायपिंग तरी तुम्हाला दिसली पाहिजे आणि फिनिशिंगमध्ये पण खूप छान असा लूक येतो त्यासाठी. तर पाहू शकता इथे मी ही लेस जी आहे ती वापरून घेतलेली आहे. तर खूप सुंदर असा लूक आलेला आहे. आता इथे मी नॉट जे आहेत ना तर त्याला रेडीमेड माझ्याकडे जी काही लटकन आहेत ते पण अवेलेबल आहेत माझ्याकडे, ते लावून घेणार आहे. तर इथे मी टक्स घेतलेले आहेत. तर टक्स घेण्याची ही माझी खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला टेपचाही गरज लागणार नाही की मी प्रत्येक वेळेस सांगते की तुम्हाला टेपही घ्यायची गरज लागणार आहे. जे काही आपलं मध्य सेंटर असतं ना त्या सेंटरपर्यंत फोल्ड करायचं आणि तिथून पुढे तुम्हाला टक्स जे आहे ती परफेक्ट तुमचे टक्स येतात त्यासाठी. आता इथं मी 2 इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे. तुमच्याकडे डबल फोल्ड कमरपट्टी असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकताय. किंवा आता तुम्हाला हात शिलाई करायची नाही आणि त्यानंतर तुम्हाला कमरपट्टीही जॉईन करायची, त्या पद्धतीनेही तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तीही पद्धत आली पाहिजे. तर आपल्याकडं जे काही रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे, बऱ्याच मैत्रिणींना माहिती आहे किंवा नवीन जॉईनिंग झालेलं आहे त्यांना माहिती नाही आहे. तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला जर माझी रेडीमेड पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल
28 ते 48 साईजपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये क्वालिटी म्हणाल तर 3 प्रकारची क्वालिटी आहे, तर ती तुम्हाला व्हॉट्सअपला सर्व काही माहिती मिळून जाईल. 5 साईजचा सेट आहे, 6 साईजचा सेट आहे, किंवा तुम्हाला 40 साईजपर्यंत घ्यायची असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही घेऊ शकताय. तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती साईजपर्यंत घ्यायची आहे. तर व्हॉट्सअप नंबर तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अगदी घरपोच तुम्हाला ती पार्सल मिळून जातात. थोडेसे लेट होतात पण तुमच्यापर्यंत ते मिळून जातात, कारण आपल्याकडं कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही. स्पीड पोस्टामार्फत आपले पार्सल तुमच्यापर्यंत येत असतात. कॅश ऑन डिलिव्हरी लवकरात लवकर मी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे पाहू शकतात रेडीमेड माझ्याकडे लटकन तयार होते, तर मी त्याच्यामधून म्हणजे आपल्याकडं डिझाईनची लेस वगैरे असेल ना, तर त्यावेळेस आपण हे लटकन तयार करून यूज करून घेऊ शकतायत. माझ्याकडं लेस अवेलेबल होती, मग मी त्याच्यामध्येच हे बनवून ठेवलेले होते. तर ग्रीन कलरचे आहेत, तर खूप छान असा लुक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही ही डिझाईन आवडली असेल किंवा हे नॉट बसवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.